आपल्या जिवलग मित्रांना घरी बोलावून पार्टी देताय तर सावधान, कारण आपल्या मित्रांपासून आपल्याच घरातील महिला सुरक्षित आहेत का आणि ते मित्र खरोखर घरी आणण्या योग्यतेचे आहेत का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. कारण आपला मित्र कितीही जिवलग जरी असला तरी देखील नशा आणि वासना कधी काय करेल याचा भरोसा नाही. आणि आजपर्यंतच्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत बहुतांश प्रकरणांमध्ये परिचित व्यक्ती सामील असल्याचं समोर आलंय. आणि अशीच एक घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे. समाधान गायकर आपल्या पत्नी आणि 2 मुलींसोबत इगतपुरी तालुक्यातून नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात उदरनिर्वाहासाठी आलेत. त्यांना एक 10 आणि एक 6 वर्षीय अशा 2 मुली. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी गाडी घेतली आणि या गाडीची पार्टी देण्यासाठी त्यांनी आपल्या 18 वर्षांपासून असलेल्या मित्रांना घरी बोलावलं. मटण, दारू, जेवण हा सगळा काही त्यांचा बेत ठरला. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती, परंतु मुलीच्या वडिलांनी अतिमद्य प्राशन केल्यानं त्यांना झोप लागली. आणि याच संधीचा फायदा घेत रमेश चव्हाण या वासनांध झालेल्या मित्रानं त्यांच्या मोठ्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलीनं तिथून पळ काढत आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं 6 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलीच्या हातापायाला मोठ्या जखमा झाल्या आहेत, परंतु मोठ्या मुलीनं आपल्या वडिलांना उठवत त्याला प्रतिकार केला. नंतर मुलीच्या वडिलांनीही आपल्या इतर मित्रांच्या मदतीनं त्याला हकलून लावलं. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे मुलीच्या आईवडिलांनी रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे. तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्या अशी मागणी या मुलीच्या आईवडिलांनी केली आहे. काय प्रकार घडला ते? काय नाव तुमचं? सारिका समाधान गायकर. राहणार आम्ही मालुंजे इगतपुरी तालुक्यातले, राहायला आम्ही नाशिकलाच आहे. विभाग येतो पाथर्डी फाटा एरिया, आनंदनगर पोलीस चौकीच्या पाठीमागं. मी घरी गेले, तर घरी गेल्यानंतर मी 12 वाजता पण घरी गेले. 12 वाजता पण यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, पण हे घराच्या बाहेर गेले नाही. रमेश चव्हाण बोलला की मी जेवण करून वहिनी इथनं निघून जाईल. आणखी परत प्रीतम होता, राहुल दराडे पण होता, प्रीतम दराडे पण होता. हे सगळे असताना यांनी जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं. माझ्या घरात सगळी उचकपाचक केली. माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता, त्याला सुधीत पण नव्हता तो. आणि तुम्ही कुठे गेलेले होते? मी स्वयंपाकाचे कामं करते, मी कामावरती होते. मी 12 वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला. निघा, त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला. ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले. आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनव्हेज वगैरे आणलेलं आहे, ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ. मी काही बोलले नाही. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं ठीक आहे म्हणून ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर, पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते. मी 4:30ला घरी आल्यानंतर त्याच्या आधी 10 मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीने मला सांगितलं की मम्मी असं असं झालं आपल्या. मला पण धरलं, पण मी पळाले. मग आपली श्रावणी सापडली त्याला. मग श्रावणीवरती येत नव्हती म्हणून तिला आणि मोठी दिदी माझी खाली आली. तिनं बघितलं तर हा वरती पडलेला, तिनं दंडुक्याने त्याच्यावर वार पण केले, तेव्हा तो बाजूला झाला. अशी ही घटना घडलेली आहे. मी घरी नव्हते. माझ्या नवऱ्याला फुल पाजून दिले ह्या लोकांनी. तुम्ही तक्रार दिली का पोलीस स्टेशन? हो, दिलेली आहे. आता चालूच आहे त्याच्यावर कारवाई. आज कारवाई होणार आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला? आनंदनगर पोलीस चौकी. घडला दादा? नमस्कार, मी समाधान गायकर बोलतोय. माझा मित्र आहे, 2007 पासनचा माझा मित्र आहे तो. आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना. आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं. 2007 पासनचा मित्र आहे माझ्यावाला. आणि मी माझ्या घरी नेलं. काय केलं नेमकं त्यांनी? आणि केल्यानंतर मी फक्त घरी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली. त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये आणि इकडे येते. आणि त्याच्यानंतर सर्वात पहिली माझी मोठी मुलगी, तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहान वर्षाची पोरगी. किती वर्षाची? 6 वर्षाची. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने त्याला उठवण्याचा बी आणि त्याला हे करण्याचा बी प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी हुसकले. मग बाकीच्या नंतर माझे मित्र वगैरे आले आणि त्यांनी मला सपोर्ट याच्यासाठी. किती जण होते ते बळजबरी करणारे? एकच जण. तो रमेश म्हणून आहे, रमेश चव्हाण म्हणून फक्त तो एक. किती वर्षाचा? तो जवळजवळ 38 ते 40 वर्षाचा आहे त्याचा. आता तुम्ही तक्रार दिली का? तक्रार तर दिली मी. आता इंदिरानगर पोलीस स्टेशनलाच आहे.
आता तुमची काय अपेक्षा आहे? मला काहीच नाही, मला फक्त त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. मला त्याच्यावरती फक्त हे करायचं आहे, मला फक्त न्याय पाहिजे. मैत्री जुनी असो वा नवी, विश्वास असो अगर नसो, मात्र आजच्या घडीला महिलांच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. दारू पिण्यासाठी मित्रांना घरी बोलवणं ही जोखीम जरी पत्करली, पण आपण तितके सक्षम, सशक्त किंवा खंबीर आहोत का? कारण आपल्या घरातील महिला आपल्या विश्वासावर आणि आपल्यामुळे सुरक्षित आहेत याचं भान देखील ठेवणं गरजेचं आहे.